हॅलो क्लास 9 स्टुडंट. आज आपण पाहणार आहे इन्फॉर्मेशन ऑफ कम्युनिकेशन. आपलं हे चॅप्टर बाकी होतं, इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. आज हे चॅप्टर आपण पाहणार आहे. यामध्ये आपल्याला दुसरं तिसरं काही नाही, कॉम्प्युटर बद्दल शिकायचे. नॉर्मली जे आपण डेली लाईफ मध्ये करतो त्याचबद्दल थोडीफार इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ते आपल्याला पाहायची. हे तुम्हाला युनिट टेस्टला होतं म्हणून मी याचा व्हिडिओ रेकॉर्ड करून तुम्हाला टाकतोय. ओके, आपण हे चॅप्टर आज पाहणार आहे. कम्प्लीट आपण त्याची इन्फॉर्मेशन घेणार. इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी याच्याच आपल्या पुस्तकामध्ये नाव दिलेलं आहे ICT. ओके, ICT काय नेमकं? ओके, हे आपल्याला याच्यामध्ये पूर्णपणे कॉम्प्युटरची माहिती देण्यात आली आहे. आपल्याला एक प्रश्न येतो इथं, व्हॉट इज कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी? कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी काय ते आपल्याला बघायचं आहे. ओके, आणि त्याचा यूज कसा करायचा ते बघा. आता ज्या पण गोष्टी आपल्याला इन्फॉर्मेशन देतात, आता जसं की तुम्ही डेली लाईफमध्ये यूज करता, मोबाईल फोन यूज करतात, कॉम्प्युटर्स यूज करतात, लॅपटॉप्स यूज करतात. ओके, हे जे यूज करताय, रेडिओ यूज करताय, त्याच्यानंतर पेनड्राईव्ह यूज करताय, हे सर्व काही तुम्ही यूज कशासाठी करताय? कम्युनिकेशनसाठी, इन्फॉर्मेशन स्टोअर करण्यासाठी. आता आपण कोणाला तरी कॉल करतो म्हणजे कम्युनिकेट करतो, त्याच्याशी बोलतो, ते कम्युनिकेशन करतो. तुम्ही इन्स्टा फेसबुक चालवतात, त्याच्यावर ते करतात, ते काय करताय? कम्युनिकेशन करतायत. तिकडचे जे इन्फ्लुएन्सर आहे ते तुमच्या म्हणजे इनडायरेक्टली कम्युनिकेशनचाच भाग आहे. ओके, आणि त्याच्यानंतर हे सर्व काही आपण अजून एक गोष्ट जसं की पेनड्राईव्ह आहे. पेनड्राईव्ह आपण कशासाठी वापरतोय? स्टोअरिंगसाठी वापरतोय. हा पेनड्राईव्ह झाला, हा रेडिओ झाला. हे कशासाठी वापरतोय आपण? रेडिओ म्युझिक ऐकण्यासाठी, म्हणजे कम्युनिकेशन होतंय याचं. ओके, हे सर्व काही कम्युनिकेशन. जसं की अगोदर सीडीज यायच्या, या आपण कशासाठी यूज केल्या होत्या? आपण कम्युनिकेशन आणि स्टोरेजसाठी यूज केल्या. ज्या आपण सॉन्ग आता येत नाही, परंतु अगोदर सॉन्ग्स वगैरे याच्या थ्रूच आपण ऐकत होते. ओके, ठीक आहे. आपण इथं पुढे पाहणार आहे. बघा, एक डेफिनेशन येते इथं. द डिव्हाइस यूज फॉर द प्रोड्युसिंग इन्फॉर्मेशन, ही डेफिनेशन विचारली जाऊ शकते तुम्हाला. ओके, द डिव्हाइस यूज फॉर द प्रोड्युसिंग इन्फॉर्मेशन. असे डिव्हाइस जे इन्फॉर्मेशन प्रोड्यूस करतात, इन्फॉर्मेशन साठी आपण त्यांना यूज करतोय. फॉर कम्युनिकेटिंग, क्लासिफाईंग, सेव्हिंग ऑर स्टोरेज, हे लिहिणं महत्वाचं आहे. इथं आपण असे डिव्हाइस यूज करतो जसं की मोबाईल फोन म्हणा, लॅपटॉप म्हणा, कॉम्प्युटर म्हणा, रेडिओ म्हणा, सीडी प्लेअर म्हणा किंवा पेनड्राईव्ह म्हणा. हे जे पण आपण डिव्हाइस इथे घेतलेले आहे, हे कशासाठी यूज करतोय? आपण इन्फॉर्मेशन देण्यासाठी, इन्फॉर्मेशन स्टोअर करण्यासाठी, कम्युनिकेशन करण्यासाठी किंवा क्लासिफाईंग करण्यासाठी आपण हे सर्व काही करतोय. आणि त्याच्यानंतर त्यांना मॅनेज करण्याचं काम सुद्धा आपल्याकडे आहे. मॅनेज सुद्धा आपण इथून करणार आहे. आणि हे सर्व कशात इन्क्लूड होतं? हे इन्क्लूड होतं बाळांनो ICT मध्ये. कशामध्ये? ICT, इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी मध्ये. इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी मध्ये काय आलं समजलं तुम्हाला? असे डिव्हाइस आपण याच्यामध्ये यूज करणार आहे, जे की आपल्याला काय देत आहे? इन्फॉर्मेशन देत आहे, कम्युनिकेशन करत आहे आपल्यासोबत, आणि आपला स्टोरिंग किंवा जो टाइम आहे त्याला सेव्ह करण्याचं आपल्या इथं काम करताय. ओके, पुढे पाहूया आपण अजून काय दिलेलं आहे. कॉम्प्युटर बद्दल माहिती दिलेली आहे तुम्हाला. कॉम्प्युटरचे जनरेशन्स दिलेले आहे आणि त्यांच्याबद्दल इथं तुम्हाला तुमच्या सिलेबस मध्ये माहिती दिली आहे. कॉम्प्युटर काय? तुम्हाला माहिती आहे कॉम्प्युटरमध्ये काय करतो आपण. लहानपणापासून हे यूज करत आलो. आपली जे जनरेशन आहे त्याला लहानपणापासून ते मिळालेलं आहे. ओके, बघूया. ठीक आहे. कॉम्प्युटर बघ, इथं व्हेरियस जनरेशनचे कॉम्प्युटर दिलेले आहेत. जसे की फर्स्ट जनरेशन कॉम्प्युटर, त्याच्यानंतर हे सेकंड जनरेशन कॉम्प्युटर, थर्ड जनरेशन कॉम्प्युटर, फोर्थ जनरेशन कॉम्प्युटर आणि फिफ्थ जनरेशन कॉम्प्युटर. हे जे आताच्या काळात जे आपण यूज करतोय ते फिफ्थ जनरेशन कॉम्प्युटर आहे. ओके, आणि जे अगोदरचे होते फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशन आणि फोर्थ जनरेशन, हे आपल्या काही म्हणजे पाहण्यात आलेलं नाही, कारण की आपण आता 2000 नंतरची जनरेशन आहे. आपल्याला फिफ्थ जनरेशन आणि फोर्थ जनरेशनचे कॉम्प्युटर आपण पाहिलेले आहे. परंतु जे अगोदरचे कॉम्प्युटर होते फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन, हे आपल्या काही एवढं हे नाही. पण आपण बघून घेणार आहे त्याच्याबद्दल काय आपल्याला फर्स्ट जनरेशन बद्दलच्या कॉम्प्युटर बद्दल माहिती दिली आहे. बघा, एक नाव आलेलं आहे इथं फर्स्ट जनरेशन साठी, इलेक्ट्रॉनिक न्यूमेरिकल इंटिग्रेट अँड कॉम्प्युटर. थोडं अक्षर थोडं विचित्र येते, कारण की मी फर्स्ट टाइम पेन टाईप यूज करतोय इथं.
कारण की लॅपटॉपची स्क्रीन खराब झालेली आहे, ती यूज करू नाही शकत आहे. म्हणून आपण पेन टाईप यूज केला. ओके. बघा हा आहे आयनॅक. फर्स्ट टाइम हा इंट्रोड्यूस झाला होता. फर्स्ट जनरेशन ऑफ कॉम्प्युटर आहे आयनॅक. ओके. काय फुल फॉर्म सांगितलं मी? इलेक्ट्रॉनिक न्यूमेरिकल इंटिग्रेट अँड कॉम्प्युटर. हे कॉम्बो होता. हा असा एक कॉम्बो असा इलेक्ट्रॉनिक गोष्टींवर चालणारा एक कॉम्प्युटर होता, जो की खूप लार्ज साईज होता. बघा तुम्ही बघू शकताय त्याच्यामध्ये खूप लार्ज साईज आहे. तो त्याच्यामध्ये व्हॅक्यूम ट्यूब्स होत्या. काय होत्या? व्हॅक्यूम ट्यूब्स. इथं दिलेलं आहे तुम्हाला. त्याच्यामध्ये होत्या व्हॅक्यूम ट्यूब्स. हे इरेज करून टाकतो मी. ओके. ओके. त्याच्यामध्ये 17,000 पेक्षा जास्त व्हॅक्यूम ट्यूब्स होत्या. ओके. व्हॅक्यूम ट्यूब्स त्याच्यामध्ये होत्या. त्या व्हॅक्यूम ट्यूबचं काम काय नेमकं? ते बघायचं आपल्याला. व्हॅक्यूम ट्यूब्स का टाकलेलं आहे त्याच्यामध्ये? आणि तो त्याच्या नावावरूनच कळतं आपल्याला इलेक्ट्रॉनिक न्यूमेरिकल. इलेक्ट्रॉनिक म्हणजे तो इलेक्ट्रिसिटीवर चालणार आहे. किती इलेक्ट्रिसिटी लागते? 150 प्लस केव्ही वॅट एवढी पॉवर त्याला लागत होते ॲट अ टाईम, एका टायमाला. आणि 3 करोडपेक्षा जास्त त्याला कॉस्ट लागत होती. ओके. एवढा कॉस्टली कॉम्प्युटर तर आपण काही घेऊ शकणार नाही. आणि वजन पण पाहून घ्या तुम्ही. वजन किती दाखवतोय त्याचं? 15,000 केजी. म्हणजे किती मोठ्या अमाउंटमध्ये त्याचं वजन आहे आपल्याला दिसून येतं याच्यामध्ये. मी अगोदरच बोललो त्याच्यामध्ये व्हॅक्यूम ट्यूब्स असतात. व्हॅक्यूम ट्यूब्स कशा अरेंज केलेल्या आहेत? ह्या व्हॅक्यूम ट्यूब्सला आपण इलेक्ट्रिसिटी देतो आणि इलेक्ट्रिसिटी दिल्यानंतर त्याच्यामध्ये काही लाईट्स असतात. ते लाईट्स बल्ब होतात. बल्ब झाल्यानंतर आपल्याला तिथं जे पण न्यूमेरिकल्स टाइप आहे किंवा जे आपली स्क्रीन आहे त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं की हा अंक असेल. जसं की व्ही लिहायचं असेल, तर व्ही किंवा आता एक एक्झाम्पल दिलेलं आहे तुम्हाला पुढं. ओके. ते कसे यूज व्हायचे बघा. इथं तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेलं आहे. त्या एक्झाम्पलकडे आपण नीट लक्ष देऊ. बघा 3 रो घेतलेल्या आहे त्याने. फर्स्ट रो, सेकंड रो आणि थर्ड रो. या 3 रो घेतलेल्या आहे आणि त्या 3 रो मध्ये ट्यूब्स लावलेले आहे. ह्या ट्यूब्स आहे ज्या आपण व्हॅक्यूम ट्यूब्स बघितल्या ना, या त्याच व्हॅक्यूम ट्यूब्स. तुम्हाला बल्ब टाइप दिसतंय परंतु हे व्हॅक्यूम ट्यूब्स आहे. ओके. आता जर मला एखादे अंक डिनोट करायचा असेल, जर मला एखादे अंक डिनोट करायचा आहे 345. 345 जर मला डिनोट करायचा आहे, तर बघा माझ्याकडे फर्स्ट रो आहे. बघा ही फर्स्ट रो आहे, ही सेकंड रो आहे आणि ही थर्ड रो आहे. ओके. मग मला फर्स्ट रो मधला जो थर्ड आहे, थर्ड ट्यूब आहे तिला ग्लो करावी लागेल. ओके. ब्लो करावी लागेल. ब्लो केल्यानंतर मी सेकंड रो मधली जर मला 345 दाखवायचं, मला फोर्थ हिला हे करावी लागणार आहे. ओके. 1 मिनिट. आणि 5 दाखवायचं असेल तर थर्ड रो मधली फिफ्थ हा जो बल्ब आहे किंवा ट्यूब आहे हिला ग्लो करावी लागेल. बघूया आपण काय होतंय नेमकं तसंच आहे का? हो, राइट. फोर्थ आणि फिफ्थ म्हणजे मला जर 345 दाखवायचं आहे, तर मला प्रत्येक याच्यामधला एक-एक ग्लो करावा लागेल. ज्या 3 रो दिलेल्या आहेत त्याच्यामधला एक-एक बल्ब आपल्याला ग्लो करावा लागणार आहे. ओके. ह्या ट्यूब नाहीये, हे बल्ब नाहीये, हे व्हॅक्यूम ट्यूब्स आहे. ओके. जर डिस्प्ले आपल्याला अशा पद्धतीने ते कॉम्प्युटर चालायचे. अशा पद्धतीने ते इलेक्ट्रॉनिक कॉम्प्युटर तिथं चालायचे. बघा आता एखादी कॅन यू गेस नंबर? ओके. आपल्याला देतोय की 712 हा नंबर आपल्याला डिनोट करायचा आहे. तर कसा डिनोट करणार? पहिल्या रो मधला जो 7 नंबरचा ट्यूब आहे तिला आपण ओके, तिला इलेक्ट्रिसिटी देणार. आफ्टर दॅट जो सेकंड रो मधली तिला इलेक्ट्रिसिटी देणार म्हणजे तो 1 आला आणि थर्ड रो मधली सेकंड बल्बला आपण इलेक्ट्रिसिटी देणार म्हणजे तो सेकंड आला. म्हणजे एकूण 712 हा अंक आपल्याला तिथं दिसून येईल. अशा पद्धतीने हे चालत होतं. हे कॉम्प्युटर इथं चालत होतं. ओके. आपण इरेज करून घेऊ. मी तुम्हाला अजून एक अंक देतो. तुम्ही तो प्रॅक्टिस करा, की खरंच तसं होतंय का? ठीक आहे. बघूया आपण अजून कोणता देतो आपल्याला. 909. 909 एक व्यवस्थित असा अंक दिलाय. आता 900 याच्यामध्ये एक असा बल्ब नाही की जो 0 डिनोट करतोय किंवा अशी व्हॅक्यूम ट्यूब नाही जी की 0 डिनोट मग आपण 0ला कसं डिनोट करणार? आपण 0ला डिनोट कसं करणार आहे बाळांनो? हे बघा, मी काय केलं फर्स्ट रो जी होती, ही जी होती फर्स्ट रो कन्सिडर द्या. ही काय आहे? फर्स्ट रो आहे. ओके. ही फर्स्ट रो आहे. या फर्स्ट रोला आपण डिनोट केलेलं आहे. 1 मिनिट लेझर. ओके. कलर इरेजर. हां. आता बघा, ही आहे फर्स्ट रो. ओके. ही आहे सेकंड रो आणि ही आहे थर्ड रो. ओके. फर्स्ट रो मधला 9 नंबरचा हा बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 बघा 9 नंबरचा जो व्हॅक्यूम ट्यूब आहे हिला आपण ऑन केली
आणि मला 0 डिनोट करायचा होता. 0 डिनोट करण्यासाठी इथं कोणता असं व्हॅक्यूम ट्यूब दिलेली आहे का? नाही. 0 डिनोट करण्यासाठी अशी कोणतीच इथं व्हॅक्यूम ट्यूब दिलेली नाही. मग 0 डिनोट करायचं असेल तर काय करावं लागेल? आपल्याला याच्यामधला एकही व्हॅक्यूम ट्यूब ऑन नाही करावा लागणार. म्हणजे काय डिनोट होणार आहे? ऑब्व्हियसली 0 डिनोट होणार आहे. आफ्टर दॅट बघा थर्ड रो आहे. थर्ड रो मध्ये आपल्याला 9th नंबरची पुन्हा ऑन करायची, कारण की आपला नंबर काय 909 हा नंबर आपल्याला त्या कॉम्प्युटरमध्ये डिनोट करायचा होता. म्हणून ह्या पद्धतीने आपण हे व्हॅक्यूम ट्यूब ऑन केले आणि या पद्धतीने ते वर्किंग आउट झालेलं आहे. ओके, हे कळालं असेल तुम्हाला? नक्कीच कळालं असेल. ओके, पुढे बघूया आपण आपल्याला काय इन्फॉर्मेशन. 400 डिनोट करायला सांगतो. 400 डिनोट करा. मी काय बोललो, 0 ला एक पण बल्ब ऑन करायचा नाही, एक पण व्हॅक्यूम ट्यूब आपल्याला ऑन करायची नाही, एका पण व्हॅक्यूम ट्यूबला आपल्याला इलेक्ट्रिसिटी द्यायची नाही. मग एका पण व्हॅक्यूम ट्यूबला आपण इलेक्ट्रिसिटी न देता आपण ते ऑन करणार आहे किंवा ते स्टार्ट करणार आहे. जे पण आपण नंबर जो डिजिट आपल्याला दाखवायचा आहे तो दाखवणार आहे. ओके, बघा फर्स्ट रो मध्ये मला 4 दाखवायचं आहे, तर मग 4 नंबरचा जी व्हॅक्यूम ट्यूब आहे मी याला इलेक्ट्रिसिटी दिली. पण बाकीच्या कुठल्या याला इलेक्ट्रिसिटी दिलेली आहे का इथं? नाही. कारण की मला काय नंबर डिनोट करायचा होता? 400 हा नंबर मला डिनोट करायचा होता. मग 400 डिनोट करण्यासाठी मी फक्त आणि फक्त पहिल्या रोच्या 4th नंबरच्या ट्यूबला मी ऑन केलेलं आहे. बाकीच्या याला केलेलं नाही आहे. ओके. हे तुम्हाला येणार नाही. हे तुम्हाला पेपरात विचारणार सुद्धा नाही. पण एक तुम्हाला कळावं, की ते कॉम्प्युटर कसं वर्किंग करत होतं किंवा काय करत होतं, त्याच्यासाठी मी ही पीपीटी अशी बनवलेली आहे. ओके. बघा डिसएडव्हांटेजेस काय होते त्या वॉलचे. बघा जो वॉल होता किंवा जी व्हॅक्यूम ट्यूब होती, यांची साईज खूप लार्ज होती. लार्ज इनर साईज. त्यांची जी साईज होती खूप जास्त मोठी होती आणि इतक्या मोठ्या लार्ज साईजचे आपण व्हॅक्यूम ट्यूब जर कन्सिडर केले, मग जर हे एका कॉम्प्युटरमध्ये इतके व्हॅक्यूम ट्यूब लावले, तर ते कॉम्प्युटर किती मोठं असेल, ते फर्स्ट जनरेशनचं कॉम्प्युटर किती मोठं असेल, तुम्ही अंदाज करू शकता. ओके, हा पहिला डिसएडव्हांटेज होता. त्याच्यानंतर सेकंड डिसएडव्हांटेज काय, दे अल्सो कन्झ्युम द लॉट ऑफ इलेक्ट्रिसिटी. त्या एकाला आपण बघितलं किती इलेक्ट्रिसिटी लागत होती, त्याला लागत होती एकूण 150 प्लस केव्ही, म्हणजे 150 केव्ही व्होल्ट इतकी एनर्जी त्याला लागत होती. ओके, मग इतकी एनर्जी जर त्याला लागत होती, किलो व्होल्ट, केव्ही व्होल्ट्स मीन्स किलो व्होल्ट. ओके, इतकी एनर्जी जर त्याला लागत होती, तर मग विचार आपण करू शकतो की त्याला किती प्रमाणात इथे इलेक्ट्रिसिटी लागलेली असेल. ओके, पुढे जाऊया. मग जास्त एनर्जी, ऑलरेडी आपल्याकडे इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम असतात, इतकी इलेक्ट्रिसिटी आपण कंझ्युम करू शकत नाही. ओके, आणि दे जनरेट अ लॉट ऑफ हीट. आता इतकी इलेक्ट्रिसिटी लागणार आहे, तर हीट ऑब्व्हियसली जनरेट होणार आहे आणि हीट जनरेट झाल्यामुळे इथला जे आपले ट्यूब्स आहे, हे जे ट्यूब्स आहे हे फॉल्टी होऊन जायचे, हे खराब होऊन जायचे. खराब झाल्यानंतर ते डिस्प्ले करणार आहे का? मग त्याला पुन्हा रिपेअरिंगचा खर्च, पुन्हा मेंटेनन्स, म्हणजे याला मेंटेनन्स सुद्धा जास्त लागलेला असेल. हा जो हे असेल बघा, तुम्हाला म्हटलेलं इथं कॉम्प्युटर वुड शट डाउन मेनी टाइम्स. खूप जास्त वेळेस हे जे कॉम्प्युटर होतं, हे जे ना शट डाउन व्हायचे. खूप मोठा हेवी प्रॉब्लेम. आता ऑब्व्हियसली आपण एखादा मोबाईल वापरतो, जो हँग सुद्धा झाला, तर आपल्याला इरिटेट होतं. जर इतकं मोठं कॉम्प्युटर शटडाऊन होत असेल, वारंवार शटडाऊन होत असेल, तर त्या लोकांना किती इरिटेट होतं. पण पर्याय नव्हता. त्यावेळेस इतका शोध लागलेला नव्हता, म्हणून ह्या गोष्टी चालत होत्या. ओके, ठीक आहे. परंतु आफ्टर दॅट फर्स्ट जनरेशनमध्ये व्हॅक्यूम ट्यूब यूज केला. व्हॅक्यूम ट्यूब आपण यूज केला. जे फर्स्ट जनरेशनचं कॉम्प्युटर होतं, काय नाव होतं त्याचं? इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉनिक सेकंड काय नाव काय होतं? इलेक्ट्रॉनिक न्यूमेरिकल इंटिग्रेटेड अँड कॉम्प्युटर, हे पूर्ण त्याचं नाव होतं. ओके, ठीक आहे. फर्स्ट जनरेशन कॉम्प्युटरमध्ये आपण व्हॅक्यूम ट्यूब केला. व्हॅक्यूम ट्यूब यूज केल्यानंतर फर्स्ट जनरेशन नंतर आपल्याकडे आलं सेकंड जनरेशन. आपण त्याच्यामध्ये व्हॅक्यूम ट्यूबने यूज केला. आपण त्याच्यामध्ये यूज केला ट्रान्झिस्टर. ट्रान्झिस्टर काय आता बघूया आपण. ट्रान्झिस्टरचा यूज काय, सेकंड जनरेशन कॉम्प्युटर आपल्याला इथे यूज करा. केव्हा आलं हे सेकंड जनरेशन? 1956 टू 1963. 1956 टू 1963 मध्ये हे आलेलं आहे. ओके, फीचर्स काय होते? सुपेरियर टू फर्स्ट जनरेशन. सुपेरियर होतं, त्याच्यापेक्षा उत्तम क्वालिटीचं होतं, उत्तम कॅटेगरी होती याची. ओके, त्याच्यानंतर स्मॉल इन साईज. ऑब्व्हियसली आता आपण आधी व्हॅक्यूम ट्यूब यूज करत होतो, परंतु आता आपण काय यूज केलेलं आहे? ट्रान्झिस्टर. त्याची साईज छोटी आहे आणि छोटी साईज छोटी असल्यामुळे हे फास्ट सुद्धा वर्किंग करत होतं, हँडलिंगला सोपं होतं. ओके, त्याच्यानंतर चीपर दॅन फर्स्ट जनरेशन. ओके, त्याची कॉस्ट खूप जास्त होती. आपण कॉस्ट अप्रॉक्सिमेट बघितली,
करोड पर्यंत त्याची कॉस्ट जात होती. याची कॉस्ट तितकी जात नव्हती. ऑब्व्हियसली कमी होती कारण की छोट्या साईजला होता. ओके. लेस कन्झम्पशन ऑफ इलेक्ट्रिसिटी पण कशी करत होता? लेस कन्झ्युम करत होता. खूप कमी अमाउंटमध्ये इलेक्ट्रिसिटी हा कन्झ्युम करत होता इथं. ओके. हे होते त्याचे फीचर्स, बेनिफिट, ॲडव्हांटेज. पण परंतु याचे पण काही ना काही डिसएडव्हांटेज असणार आहे. कारण की डिसएडव्हांटेज आल्यानंतर न्यू आपण जी काय म्हणतो आपण त्याला, जे नवीन जनरेशन आहे ते आलेच नसते. जे डिसएडव्हांटेज त्याच्यामध्ये आले, काही कमी त्यांना दिसल्या म्हणून ते नवीन-नवीन शोध लावत गेले. नवीन शोध केव्हा लागतो? जेव्हा आपल्याकडे काहीतरी गरज येते, काहीतरी नीड येते, तेव्हाच नवीन शोध लागू शकतो. आणि आपल्याला गरज येत गेली, आपल्याला गरज लाभली त्याची. बघूया काय डिसएडव्हांटेजेस आहे. फ्रिक्वेंट शटडाउन याचं पण तसंच होतं, की हा पण फ्रिक्वेंटली शटडाउन होत होता. फ्रिक्वेंटली इथं हा शटडाउन होत होता. त्याच्यानंतर ओके, फर्स्ट जनरेशनमध्ये त्यांनी काय यूज केलेलं आहे? ट्रान्झिस्टर इथे यूज केलेलं आहे. काय यूज केलंय बाळांनो? ट्रान्झिस्टर यूज केलेलं आहे. आफ्टर दॅट ट्रान्झिस्टरचा यूज केला आणि मग थर्ड जनरेशनमध्ये तर इंटिग्रेटेड सर्किटच येऊन गेलं. आयसी येऊन गेलं. आयसी तुम्हाला सर्वांना माहिती आहे आयसी काय असतं. ओके, इंटिग्रेटेड सर्किट. थर्ड जनरेशन कॉम्प्युटर. ओके, थर्ड जनरेशन कॉम्प्युटर 1963 टू 1971 मध्ये हे कॉम्प्युटर आलं आहे. 1963 टू 1970 आताच्या काळात. ओके. आपला देश स्वातंत्र्य झाल्यानंतर थर्ड जनरेशन कॉम्प्युटर आलेलं दिसून येते आपल्याला. ओके. फीचर्स काय काय, ऍडव्हांटेजेस काय, बेनिफिट विचारू शकतो तुम्हाला 2 मार्काला किंवा 3 मार्काला विचारू शकतो. व्हॉट इज आता फर्स्ट, सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशनची नाही विचारणार, पण फर्स्ट जनरेशन बद्दल विचारू शकतो. व्हॉट इज मीन बाय फुल फॉर्म विचारू शकतो. फुल फॉर्म तुम्हाला लिहिता आला पाहिजे. मी फुल फॉर्म तुम्हाला सांगितला. त्याच्यानंतर आफ्टर दॅट तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी विचारू शकतो, की कोणकोणत्या किती टाइपचे जनरेशन आलेले आहे कॉम्प्युटरचे. फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशन. ओके. हे तुम्ही सांगू तिथं. ओके. फीचर्स काय आहे? की कीबोर्ड्स आणि मॉनिटर्स येऊन गेले. आतापर्यंत कीबोर्ड्स किंवा मॉनिटर्स होते का? नाही. कीबोर्ड्स आणि मॉनिटर्स नव्हते. आणि ऑपरेटिंग सिस्टम आली. ऑपरेटिंग सिस्टम माहिती तुम्हाला काय? iOS, Android हे काय एक प्रकारे ऑपरेटिंग सिस्टम्स आहे यार. तुम्ही बघतात ना, विचारतात, हा कोणता मोबाईल आहे? हा Samsungचा मोबाईल आहे. हा Androidवर बेस आहे. हा Appleचा मोबाईल आहे. हा iOS वर बेस आहे. ओके. मग हे वेगवेगळे जे ऑपरेटिंग सिस्टम आहे, हे पण त्याच्यामध्ये आले. आफ्टर दॅट स्मॉल अँड चीपर, साईज अजून सुद्धा कमी होते. आता तुम्ही बघत असताना आताच्या काळात इतके छोटे-छोटे कॉम्प्युटर आलेले, इतके छोटे-छोटे सीपीयू आलेले, जे की एकदम छोट्या याच्यामध्ये त्याचे फिट केलं जातं आणि ते खूप चांगल्या प्रकारे वर्किंग करतात. ओके, स्मॉल आणि चीपर साईजला आहे. ओके. त्याच्यानं याच्यामध्ये आयसी आलेली होती. इंटिग्रेटेड सर्किट आलेलं होतं. ओके. फोर्थ जनरेशन कॉम्प्युटर आता साधारण हे नंतर आले. याच्यामध्ये मायक्रो प्रोसेसर आले. आपल्या आई-वडिलांच्या काळात आले नाही, आई-वडिलांच्या काळात नाही, आपल्या मोठ्या भाऊ-बहिणींच्या काळात आलेले हे कॉम्प्युटर्स, मायक्रो प्रोसेसर्स. ओके. मायक्रो प्रोसेसर्स होते यांच्यामध्ये. फोर्थ जनरेशन केव्हा आले? डेट दिलेली असेल. 1971 टू 2010 पर्यंत, म्हणजे साधारण आपण पण, म्हणजे माझी तरी जन्मतारीख आहे 2010च्या आत तिथे. ओके. ओके. ठीक आहे. 1971 टू 2000 पण हे खूप जास्त झाले. ओके. नो प्रॉब्लेम. फीचर्स काय काय बघूया. यूज ऑफ इंटरनेट. इंटरनेट यूज करता आलं. तोच तो खूप मोठा डिसएडव्हांटेज आहे म्हणा आताच्या काळातला. ओके. लहान-लहान मुलांना सुद्धा इंटरनेट यूज करता येतं आणि ते ठीक आहे. त्याबद्दल आपण नंतर कधीतरी बोलूया. इंट्रोडक्शन ऑफ मोबाईल्स आणि लॅपटॉप्स आले. आतापर्यंत मोबाईल्स आणि लॅपटॉप्स नव्हते. आता मोबाईल्स आणि लॅपटॉप्स इंट्रोड्यूस झालेले आहे. ओके, ठीक आहे. फोर्थ जनरेशन कॉम्प्युटर त्याच्यामध्ये काय? मायक्रो प्रोसेसर्स आपल्याला इथे आलेले दिसत आहे. मायक्रो प्रोसेसर्स नंतर फिफ्थ जनरेशन. आताच्या काळात तर एआय आलेलं आहे बाबांनो. आता तुम्ही प्रत्येक मोबाईल किंवा कॉम्प्युटर बघत असणार, प्रत्येक कंपनी बघत असणार, ती काय आणते? एआय आणते. आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्याला इथं येताना दिसून येत आहे. ओके. प्रत्येक जी पण कंपनी असेल ती आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणण्याचं काम करते. आता तुम्ही Samsungचे मोबाईल म्हणा, Appleचे मोबाईल म्हणा, एनी अदर किंवा आपले डेल कोणती कॉम्प्युटर कंपनी म्हणा, डेल म्हणा किंवा जे तुम्ही आताच्या काळात जी पण कॉम्प्युटर कंपनी, माझ्याकडे डेलचा लॅपटॉप म्हणून डेल बोललो. आपल्याला तुम्ही कोणतीही म्हणू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला एआय दिसून येईल. ओके. फिफ्थ जनरेशन कॉम्प्युटर.
फिफ्थ जनरेशन 2010 पासून टिल डेट पर्यंत, आताच्या 2025 पर्यंत, 2025 जानेवारीमध्ये मी रेकॉर्ड करतोय, 2025 मध्ये पर्यंत हे आताच्या डेट पर्यंत हे कॉम्प्युटर आलेले आहे. ओके, फिफ्थ जनरेशन कॉम्प्युटर. आपल्या काळातले फीचर्स काय? सर्वात महत्वाचं व्हॉइस रिकॉग्निशन. व्हॉइस रिकॉग्नाइज करू शकतात. आता तुम्ही ते सिरी म्हणा, ते बिक्सबाय म्हणा, लॅपटॉप आपलं जे मोबाईलचे सांगतोय मी तुम्हाला, हे व्हॉइस रिकॉग्नाइज करतात. गुगल, जे गुगलची जिमिनी आहे, ती पण व्हॉइस रिकॉग्नाइज करते. व्हॉइस रिकॉग्नाइज केल्यानं हे एआय आपल्याला जे पण आपल्याला हवं असेल ते आपल्याला सांगतात. ओके, त्याच्यानंतर सेन्सर्स आलेले याच्यामध्ये, सेन्सर्स आलेले. ओके, त्याच्यानंतर नॅनो टेक्नॉलॉजीचा यूज करण्यात आला. नॅनो टेक्नॉलॉजीचा यूज करून त्यांची साईज कमी करण्यात आलेली आहे इथं. ओके, ठीक आहे. रिव्हिजन ऑफ जनरेशन. आपल्याला रिव्हिजन घ्यायचे, कोणकोणते जनरेशन बघितले, कोणकोणते सांगू बघा एकदा. बघा, फर्स्ट जनरेशन कॉम्प्युटर, सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशन आणि फिफ्थ जनरेशन. फर्स्ट जनरेशन मध्ये काय होतं? फर्स्ट जनरेशन मध्ये आपण व्हॅक्युम ट्यूब्स यूज करत, लार्ज साईज. हे थोडी इमेज इकडे चालली गेली आहे. ओके, लार्ज साईज हे फर्स्ट जनरेशन मध्ये. ओके, त्याच्यानंतर सेकंड जनरेशन मध्ये आपण ट्रान्झिस्टर यूज केले. त्याच्यानंतर थर्ड जनरेशन, त्याच्यानंतर फोर्थ जनरेशन मध्ये, आता फिफ्थ जनरेशन मध्ये आपण काय बघतोय? एआय बघतोय. ठीक आहे. फिफ्थ मॉडेल, कंपोनंट्स ऑफ कॉम्प्युटर. कंपोनंट्स काय? हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. प्रश्न विचारणार तर याच्यावरून विचारणार. कोणकोणते कंपोनंट्स काय काय ते आपल्याला इथं बघायचे आणि ते तुम्हाला प्रश्न विचारू शकतो. हे काही जास्त मार्काला विचारलं जाणार नाही तुम्हाला. जे आयसीटी चॅप्टर आहे ते जास्त मार्काला विचारलं जाणार नाही. छोटा आणि स्वीट बट चॅप्टर आहे. तुम्ही एकदा जरी लर्न करून घेतलं तर पेपरात लिहू शकतात, कारण की ऑब्व्हियसली सर्व माहिती. बघूया, सर्वात मोठा कंपोनंट, सर्वात इम्पॉर्टंट कंपोनंट आहे आपल्या याचा सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, सीपीयू. सीपीयू सर्वात इम्पॉर्टंट आहे. सीपीयू नसेल तो कॉम्प्युटर चालू शकत नाही, कारण की जे पण स्टोरेज वगैरे सीपीयू मध्येच करणार आहे. हा सर्वात महत्वाचा कंपोनंट आहे. काय? सीपीयूचा फुल फॉर्म सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. विचारू शकतो, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ सीपीयू? सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. ओके, त्या सेंट्रल प्रोसेसिंग युनिट मध्ये पण पार्ट्स पडतात, त्याचे पण डिव्हिजन्स आहे. बघूया, पहिलं आहे मेमरी युनिट. सेंट्रल प्रोसेसिंग युनिटच्या सब टाईप मध्ये मेमरी युनिट, आफ्टर दॅट कंट्रोल युनिट. दोन टाईपचे युनिट आहे, मेमरी युनिट आणि कंट्रोल युनिट. ओके, आणि त्याच्यानंतर थर्ड टाईप आहे एएलयू युनिट. ओके, बघूया आपण मेमरी युनिट काय. मेमरी युनिट बद्दल आपल्याला माहिती देतो. मेमरी युनिट काय? डेफिनेशन विचारू शकतो बाळांनो, म्हणून डेफिनेशन कडे नीट लक्ष द्या. ओके, पेन चेंज करून घेऊ आपण. कोणता घ्यायचा? वेवी नको, वेवी नको. ओके, नॉर्मलच बघा. मेमरी इज अ प्लेस फॉर स्टोरिंग द डाटा. मेमरी अशी प्लेस आहे ज्याच्यामध्ये काय करतोय आपण? डाटाला काय करतोय? स्टोअर करतोय. ऑब्टेन फ्रॉम द इनपुट अँड ऑल्सो जनरेटेड सोल्युशन ऑर आन्सर्स बाय द कॉम्प्युटर. हे काय केलं जात आहे मेमरीमध्ये? मेमरीमध्ये आपण डाटाला काय करतो बाळांनो? स्टोअर करतो. काय करतो? स्टोअर करतो. स्टोअर केल्यानंतर हा डाटा स्टोअर होतो तिथं, आणि स्टोअर कुठून करणार आहे आपण? कशा थ्रू स्टोअर करणार आहे? इनपुट थ्रू. इनपुट काय दादा आता? किंवा असं इनपुट काय? इनपुट अशी गोष्ट आहे बाळांनो, जसं की तुम्ही पेनड्राईव्ह घेता. पेनड्राईव्ह घेतल्यानंतर तुम्ही पेनड्राईव्ह लॅपटॉपला लावतात, तो इनपुट सोर्स आहे त्याचा. त्या पेनड्राईव्ह मधून त्याने इन्फॉर्मेशन घेतली. इन्फॉर्मेशन घेतल्यानंतर तो त्या इन्फॉर्मेशनवर काम करेल, आणि काम केल्यानंतर तुम्हाला काय देईन रे? सॉरी, तिथं आउटपुट देईल. काय देईल बाळांनो? आउटपुट देईल. आउटपुट कशाच्या फॉर्म मध्ये? रिझल्टच्या फॉर्म मध्ये. तुम्हाला जे लागत असेल त्याला रिझल्टच्या फॉर्म मध्ये तो देईल. ओके, अशा फॉर्मॅट मध्ये तुम्हाला ते देणार आहे. आणि बघा काय केलं त्याने? इनपुट घेतला. ओके, इन्फॉर्मेशन घेतली, ती इन्फॉर्मेशन स्टोअर केली. स्टोअर केल्यानंतर त्याच्यावर काम केलं. काम केल्यानंतर त्याचा काय दिला? आउटपुट आपल्याला दिलेला आहे. तिथं आउटपुट दिलेला आहे, म्हणून म्हणतोय हा इथं मेमरी इज अ प्लेस वेअर द डाटा इज स्टोअर. मेमरी अशी प्लेस आहे ज्याच्यामध्ये काय होतो? डाटा स्टोअर केला जातो. स्टोअर केल्यानंतर कुठून स्टोअर होणार डाटा? इनपुट थ्रू स्टोअर होता, आणि त्याच्यावर तो काम करणार, जनरेशन करणार, सोल्युशन जनरेट करणार, आणि सोल्युशन जनरेट केल्यानंतर आपल्याला त्याचे रिझल्ट तिथं प्राप्त होणार आहे. ओके, इतकं काही टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. चॅप्टर खूप इझी आहे आणि जास्त मार्कला सुद्धा तुम्हाला विचारलं जाणार नाही. ओके, देर आर टू टाइप्स ऑफ मेमरी. दोन टाईपच्या मेमरीज असतात, हे तर माहिती आहे आपल्याला. माहिती म्हणजे कसं?
आपण विचारतो ना, दादा रॅम किती आहे, रोम किती आहे, विचारतात का? ते त्याच्यातच येणार आहे. ओके. 2 टाइपच्या मेमरीज असतात, इंटरनल मेमरी, एक्सटर्नल मेमरी. विचारू शकतो व्हॉट इज मेन बाय मेमरी? गिव्ह द 2 टाइप्स ऑफ मेमरीज, इंटरनल मेमरी आणि एक्सटर्नल मेमरी. तुम्हाला ऍक्टिव्हिटी शीट दिली जाते, ऍक्टिव्हिटी शीटच्या फॉर्मॅटमध्ये सुद्धा हे विचारलं जाऊ शकतो. इंटरनल मेमरी मध्ये कोणकोणत्या येतात विचारतात ना तुम्ही, दादा रॅम किती आहे? ओके, रॅम काय मग बाळांनो? रॅम आहे रॅन्डम ऍक्सेस मेमरी. रॅन्डम ऍक्सेस मेमरी विचारू शकतो. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ रॅम? रॅमचा फुल फॉर्म काय? रॅन्डम ऍक्सेस मेमरी. ओके, आफ्टर दॅट दिस इज अ क्रिएटेड सॉरी दिस इज क्रिएटेड फ्रॉम द इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स. हे कुठून क्रिएट केले जाते? इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स मधून. म्हणजे इलेक्ट्रिसिटी कंझ्युम करेल जी तुमची रॅम आहे, ही इलेक्ट्रिसिटी बॅटरी तुमच्या फोनची किंवा तुमच्या लॅपटॉपची कंझ्युम करणार आहे. फंक्शन काय? इट हॅज अ फंक्शन ओनली ॲज लाँग ॲज इट इज सप्लाइड विथ इलेक्ट्रिसिटी. ओके. हे फंक्शनने दिलेलं आहे. फंक्शन कशी करते याचं सांगितलेलं आहे. ओके. याचं फंक्शन काय बाळांनो? हे केव्हा फंक्शन करणार आहे? ही जी रॅम केव्हा फंक्शन करणार आहे? जेव्हा आपण तिला काय देऊ? फक्त इलेक्ट्रिसिटी देऊ. जर तुम्ही इलेक्ट्रिसिटी कट ऑफ केली तर ही फंक्शन करणार नाही, रॅम फंक्शन करणार नाही, फोन स्विच ऑफ होऊन जाईल तुमचा. ओके, ठीक आहे. रोम काय? रीड ओनली मेमरी. रीड ओनली मेमरी. रीड ओनली फुल फॉर्म आहे रोमचा. रीड ओनली मेमरी. काय काम आहे रीड ओनली मेमरीचं? द इन्फॉर्मेशन स्टोर्ड हिअर ओनली वी रीड. बघा, याच्यामध्ये जे इन्फॉर्मेशन स्टोर आहे ते आपण रीड करू शकतो, एडिट करू शकत नाही. ही मेमरी आपण एडिट करू शकत नाही. वी कॅन नॉट मेक चेंजेस टू इन्फॉर्मेशन ओरिजिनली स्टोर्ड हिअर. बघा, मी अगोदरच बोललो, तुम्ही याच्यामध्ये चेंजेस करू शकत नाही. तुम्ही ही जी मेमरी स्टोर केलेली आहे, रीड ओनली मेमरीमध्ये जी मेमरी स्टोर केलेली आहे, इन्फॉर्मेशन जी स्टोर केलेली आहे, ओके, इन्फॉर्मेशन जी तुम्ही स्टोर केलेली आहे, ही तुम्ही चेंज करू शकत नाही. वी cannot change the information. Okay, cannot change the information. We cannot change the information. आपण ही इन्फॉर्मेशन चेंज करू शकत नाही. ओके, तुम्हाला इथं कळालेलं असेल रॅम काय आणि रोम काय. आपल्याला या दोघी विचारू शकतो. काय विचारणार आता याच्यामधून विचारणार बेटा रॅमचा फुल फॉर्म, रॅन्डम ऍक्सेस मेमरी. आणि अजून दुसरं काय विचारू शकतो? रीड ओनली मेमरीचा फुल फॉर्म. आणि अजून काय विचारू शकतो याच्याबद्दल, की ही मेमरी कशी फंक्शन करते? ही कशी फंक्शन करते? जेव्हा तुम्ही याला इलेक्ट्रिसिटी देणार तेव्हाच ही फंक्शन करणार. आणि याच्याबद्दल काय? याच्यामध्ये फक्त इन्फॉर्मेशन स्टोर राहू शकते. तुम्ही हे इन्फॉर्मेशन एडिट नाही करू शकत. एडिट नाही करू शकत. ओके, एडिट तुम्ही नाही करू शकत. याच्यावर माझं अक्षर थोडं खराब येतंय. ओके, करेल मी प्रॅक्टिस, त्याच्यानंतर चांगलंच. मी प्रॅक्टिस करतोय त्याची, परंतु तो थोडा फॉल्टी काम करतोय म्हणून तसं होतंय. ठीक आहे. पहिली मेमरी बघितली बाळांनो आपण, इंटरनल मेमरी. सेकंड मेमरी बघायची आपल्याला एक्सटर्नल मेमरी. एक्सटर्नल मेमरी काय? आता एक्सटर्नल मेमरी मध्ये काय येणार आहे? हार्ड डिस्क येणार आहे. ओके, फ्लॉफी डिस्क येणार आहे. हे फ्लॉफी डिस्क काय हे मला पण माहित नाही. ओके, पेन ड्राईव्ह येणार आहे. पेन ड्राईव्ह पण त्याच्यामध्ये येणार आहे. बघा, हार्ड डिस्क येणार आहे, फ्लॉफी डिस्क येणार आहे, पेन ड्राईव्ह येणार आहे. हे बघा, हे एक्सटर्नल मेमरी. आपण पेन ड्राईव्ह लावतो, हार्ड डिस्क लावतो, हे एक्सटर्नली लावतो ना. कॅम्प्युटरच्या आतमध्ये असतं का ते? नाही, ती इंटरनल मेमरी असते. जी आतमध्ये असते ती कोणती मेमरी असते? इंटरनल मेमरी असते. आणि जी बाहेरून लावतो ती एक्सटर्नल मेमरी असते. आपण पेन ड्राईव्ह वगैरे लावतो ना, ती एक्सटर्नल मेमरी आहे. ठीक आहे, विचारू शकतो व्हॉट इज द इंटरनल मेमरी आणि एक्सटर्नल मेमरी? गिव्ह इट्स एक्झाम्पल्स. एक्झाम्पल सुद्धा तुम्हाला इथं विचारू शकतो. पहिला पार्ट बघितला आपण, खूप मोठा पार्ट होता, मेमरी. सीपीयू मधला मेमरी युनिट बघितला. आता आपल्याला 2 युनिट बघायची, कंट्रोलिंग युनिट आणि एएलयू युनिट. ओके, बघूया. त्यालाच आपण इन शॉर्ट, जी कंट्रोलिंग युनिट आहे त्यालाच आपण इन शॉर्ट काय म्हणतो रे बाळांनो? प्रोसेसर म्हणतो ना आपण. तिथे गेल्यावर दुकानावर काय म्हणतो? दादा चांगलं प्रोसेसर द्या, चांगल्यावालं प्रोसेसर द्या, चांगलं ज्याच्यामध्ये प्रोसेसर असेल तो मोबाईल द्या. स्नॅपड्रॅगन 780, स्नॅपड्रॅगन 880,
हे मागतोत ना आपण प्रोसेसर किंवा आपण Appleचा फोन घ्यायला जातो, तर Appleच्या चिप्स असतात, प्रोसेसर चिप्स. Appleची चिप्स Appleची ज्या चिप्स असतात त्याच्यावर त्यांचे म्हणजे नवनवीन मोबाईल येतात त्यांच्यामध्ये चिप्स ॲड करतात ते. ओके. हे काय आहे प्रोसेसर आहे बाळांनो. आपण Snapdragon वगैरे जे म्हणतो हे प्रोसेसर्स आहे आणि ह्या प्रोसेसरच्या बेसिसवरच तुमचं कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप किंवा मोबाईल हे काय करत असतं रे फंक्शन करत असतं. आता तुमचा मोबाईल किती तुम्ही कसा काय खेळताय त्याच्यामध्ये आता जर तुम्हाला हेवी टास्किंग करायची असेल, मोबाईलमध्ये हेवी टास्क करायचे आहे, तुम्हाला गेम्स खेळायचे आहे, जसं की तुम्ही नवीन-नवीन गेम्स आणता ते PUBG वगैरे, BGMI ते नवीन नाव आलेलं आहे माहिती आहे मला. इतकं पण मी हे हे नेहमी पण खेळलेलो आहे लहानपणी ते गेम्स. ओके. पण आता काही नाही. त्याच्यानंतर फ्री फायर वगैरे तुम्ही खेळतात. हे जे गेम्स आहे यांना जर तुम्हाला रन करायचं असेल किंवा हेवी टास्किंग, एडिटिंग वगैरे करायचं असेल, तर तुमच्या मोबाईलचं प्रोसेसर चांगलं लागतं किंवा कॉम्प्युटरचं मोबाईल प्रोसेसर चांगलं लागतं. मग प्रोसेसर काय बघूया. अ प्रोसेसर ऑर अ प्रोसेसिंग युनिट इज अ इलेक्ट्रॉनिक सर्किट. एक प्रकारचं काय बाळांनो? इलेक्ट्रॉनिक सर्किट आहे which performs the operations on a external data source. जो एक्सटर्नल डाटा सोर्स आहे, जो एक्सटर्नल डाटा आपण त्याला देतोय, याच्यावर ते ॲक्शन घेतात, ऑपरेशन करतात. ओके. ह्या जो एक्सटर्नल डाटा आपण देतोय त्याला, जे पण एक्सटर्नल डाटा आहे. बघ जसं की गेम्स खेळताय तुम्ही. ओके. गेम्स ओके. गेम तुम्ही खेळताय. ओके. जे गेम तुम्ही खेळताय, त्या गेम्सवर जे आहे ते परफॉर्मन्स दाखवणारे, ऑपरेशन करणारे ओके. ऑपरेशन्स त्याच्यावर ते करणारे, हे ऑपरेशन्स करून त्याच्यावर ते काय करणारे, ॲक्शन घेणारे. मग कोण ॲक्शन घेते? ही सर्वात सर्व प्रोसेसर. प्रोसेसर. ओके. प्रोसेस. प्रोसेसर ॲक्शन घेणार आणि जेवढं तुमच्या कॉम्प्युटरचं प्रोसेसर चांगलं, तेवढं ते काम करणार. कशावर काम करतं? एक्सटर्नल डाटा. एक्सटर्नल डाटा एक एक्झाम्पल फॉर गेम किंवा तुम्ही जे एक्सटर्नल डाटा देताय, पेन ड्राईव्ह थ्रू जे टाकताय, तो एक्सटर्नल डाटा आहे ना. आपण बघितलं ना एक्सटर्नल तेच एक्सटर्नल सोर्स. ओके. मग तुम्हाला जर प्रोसेसरची डेफिनेशन विचारली, तर लिहिता येईल तुम्हाला? हो, नक्की लिहिता येईल. आणि जास्त कॉम्प्लिकेटेड करू नका त्याला, कारण की इतकं पण कॉम्प्लिकेटेड नाहीये. तुम्हाला नॉर्मल 2 किंवा 3 मार्काला हे चॅप्टर येणार आहे, याचं वेटेज जास्त काही नाहीये. तर उगाचच त्याचा जास्त बाऊ करून घ्यायचा नाही. जितकं दिलंय तितकं लर्न करा. एक्स्ट्रा जाण्याची गरज नाही. ज्या ठिकाणी एक्स्ट्रा जायचंय, आपण तिथं जाणारच. बाकीच्या चॅप्टरमध्ये आपण एक्स्ट्रा जातोच. ठीक आहे. हिची डेफिनेशन नीट लर्न करून घ्यायची. कंपोनंट्स ऑफ द कॉम्प्युटर. इनपुट आणि आउटपुट. इनपुटमध्ये काय येणार आहे? इनपुट इनपुट कंपोनंटमध्ये काय-काय येणार आहे? बघून घ्या. विचारू शकतो. कंपोनंट्समध्ये 2 प्रकारचे एक इनपुट युनिट, एक आउटपुट युनिट. इनपुट युनिटमध्ये काय येणार आहे? कीबोर्ड्स, माऊस, कॅमेरा. इनपुट युनिट काय आहे ते एक्झाम्पल पाहून घेतलं. पण इनपुट युनिट काय आहे ते नाही बघितलं. ऑल टाइप्स ऑफ इन्फॉर्मेशन ऑर डाटा एंटर्ड इन द कॉम्प्युटर थ्रू धिस युनिट. हे इनपुट युनिट असं युनिट असतं, ज्याच्या थ्रू आपण पूर्ण इन्फॉर्मेशन कॉम्प्युटरला. आता मी पेन टॅब यूज करतो. हा जो मी पेन टॅब यूज करतोय, आता जर मी या पेन टॅबवर इनपुट लिहिणार. बघा मी आता हा इनपुट याच्यावर लिहितोय. तर मी याच्यावर इनपुट लिहिलं, तर लगेच तुम्हाला या स्क्रीनवर इनपुट दिसतंय का बाळांनो? हो. म्हणजे माझी जी मी इन्फॉर्मेशन या पेन टॅबला देतोय, तो पेन टॅब ती इन्फॉर्मेशन कोणाला देतोय? ह्या कॉम्प्युटरला माझ्या लॅपटॉपला देतोय. म्हणजे पेन टॅब एक प्रकारे इथं काय झालं बाळांनो? इनपुट झालं. आता मी या कीबोर्डवर काहीतरी लिहिणार किंवा हे माऊस मी असं फिरवतोय. हे माऊस फिरवल्यानंतर हा जे मी माऊसवर जे पण ॲक्शन घेतोय, ते तुम्हाला या लॅपटॉपवर दिसून येतंय का? हो. म्हणजे हा माऊस त्या कॉम्प्युटरला इन्फॉर्मेशन देतोय, डाटा देतोय. म्हणजे हा एक प्रकारे काय झाला? इनपुट युनिट झाला. मी डाटा प्रोव्हाईड करतोय. आउटपुट युनिट काय असणार आहे मग? पहिलं असणार आहे इनपुट युनिट, दुसरं असणार आहे आउटपुट युनिट. ओके. आउटपुट युनिट. आउटपुट युनिट काय? आउटपुट युनिट काय? आता ह्या कॉम्प्युटरने आता मी जे लिहिलं, हा इनपुट लिहिलं. इनपुट लिहिल्यानंतर याने प्रोसेस केलं. प्रोसेस केल्यानंतर त्याने त्याच्या स्क्रीनवर हा इनपुट शब्द इथं दाखवलेला आहे किंवा समजा आपण आउटपुट पाहतोय तुम्ही, आउटपुट शब्द लिहितो. हा आउटपुट शब्द इथे मी लिहिला आणि हा आउटपुट शब्द त्याने दाखवला. हा कोणाच्या माध्यमातून दाखवलेला दिसतोय मला इथं? मॉनिटरच्या किंवा आता मी लॅपटॉप यूज करतोय, लॅपटॉपची स्क्रीन मला इथं दिसून येते किंवा हा जो व्हॉईस आपण देतोय, हा जो व्हॉईस तुम्हाला ऐकू येतोय, हा कोणाच्या मदतीने ऐकू येतोय बेटांनो?
स्पीकरच्या किंवा आपण एखादी प्रिंट काढतो, ती कशाच्या मदतीने येते? तो डाटा बाहेर कशाच्या मध्ये येतो? प्रिंटरच्या. म्हणजे जे आपण जे रिझल्ट्स आपण कॉम्प्युटरमध्ये तयार केलेले, त्या रिझल्ट्सला आपण जर बाहेर काढायचं असेल किंवा त्याला ॲक्चुअल फॉर्ममध्ये आणायचं असेल, तर आपल्याला आउटपुट युनिट्स लागतात. बघा, एक डेफिनेशन दिलेली आहे तुम्हाला. द इनपुट युनिट व्हिच रिझल्ट्स द सोल्युशन्स व्हिच व्हिच रिझल्ट्स ऑर सोल्युशन्स ऑर ॲन्सर. हे एक प्रकारचे रिझल्ट्सचे सोल्युशन आहे, आन्सर आहे, जे ॲक्चुअली कोणाला सेंड केले जातात? आउटपुट युनिटला सेंड केले जातात. आणि आउटपुट युनिट जसं की मॉनिटर म्हणा, स्पीकर म्हणा आणि प्रिंटर म्हणा, ह्या आउटपुट युनिट त्याला बाहेरचा जो पण जो इन्फॉर्मेशन कलेक्ट करतो, जो पण पर्सन आहे, त्याला ते दाखवतात. जसं की मला तुम्हाला दिसून येते तुमच्या मॉनिटर, तुम्ही जर लॅपटॉपवर पाहत असणार तर मॉनिटरच्या स्क्रीनवर तुम्हाला, सॉरी, लॅपटॉपच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसून येईल इनपुट हा शब्द, आउटपुट दिसून येईल. मी हे जे शिकवतोय ते तुम्हाला दिसून येतोय. म्हणजे जो डाटा तिकडून येतो, जो मॉनिटरमध्ये जो तुमच्या सीपीयू मध्ये प्रोसेस होतोय, त्याला आउटपुटली बाहेर दाखवण्यासाठी कोणाची मदत घेतोय आपण? मॉनिटरची. म्हणजे मॉनिटर किंवा स्पीकर किंवा प्रिंटर हे काय आहे? आउटपुट युनिट्स आहे. आणि इनपुट युनिट्स कोण होते? माऊस, कीबोर्ड किंवा पेन टॅब, आपण ते बघितलं. ओके, हे तुम्ही तिथं लिहू शकता. पुढे जायचं आपल्याला. हार्डवेअर्स. आता आपण अगोदर काय बघितलं? सॉफ्टवेअर बघितलं. आता आपण बघितोय हार्डवेअर. सॉरी, 2 प्रकारचे असतात. एक सॉफ्टवेअर असतं, एक हार्डवेअर असतं. आता पहिले आपल्याला हार्डवेअर बघायचं. हार्डवेअर काय बघायचंय? नीट बघा. हार्डवेअर इज कन्सिस्ट ऑफ ऑल इलेक्ट्रॉनिक अँड मेकॅनिकल पार्ट इज कॉल्ड ॲज हार्डवेअर. जसं की हार्डवेअरमध्ये काय-काय येणार? हार्ड डिस्क येते बघा. जे मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स पार्ट आहे. जसं की तुमचे कॉम्प्युटर वगैरे म्हणा, सॉरी, कॉम्प्युटरमधले जे पार्ट्स आहेत, जे आपण इनपुट आउटपुट बघितले. आउटपुट जसं की मॉनिटरची जी स्क्रीन आहे वरची, हे हार्डवेअरमध्ये येणार, किंवा जे हार्ड डिस्क असतात त्या हार्डवेअरमध्ये येणार. जे की पार्ट्स आपण मेकॅनिकली चेंज करू शकतो, जे पण काही करू शकतो. जसं की हा माऊस आहे, हे हार्डवेअरमध्ये येतोय बेटा. ओके. सॉफ्टवेअरमध्ये काय येणार? जे की प्रोसेसिंग युनिट्स आहे, आपल्या ह्याच्यातले जे प्रोसेसिंग युनिट आहे, जे की आपण त्याला म्हणतोय एक प्रकारे, जे की प्रोसेस करताय आपल्या कॉम्प्युटरमध्ये, ते इन्फॉर्मेशन स्टोअर करताय, इन्फॉर्मेशन गॅदर करताय, ते सगळे कशा येणार? सॉफ्टवेअरमध्ये येणार. ओके. आपण हार्ड कॉपी म्हणतो का? सॉफ्ट कॉपी आणि हार्ड कॉपी 2 टाइप असतात. हार्ड कॉपी म्हणजे आपल्या ॲक्चुअली फॉर्ममध्ये, हार्ड फॉर्ममध्ये ती मिळते आपल्याला. जे आपण की तिला हे करू शकतो. जसं आपल्याला ॲक्चुअली फील होत आहे त्या गोष्टी, त्याला आपण हार्डवेअर म्हणू शकतो. इन ॲक्चुअल डेफिनेशन ती नाही, पण तुम्हाला कळायला हवं म्हणून मी तसं सांगतो. आता सॉफ्टवेअर काय? हे तर तुम्हाला सांगण्याचं काम आणि माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहीत असेल. ओके. सॉफ्टवेअर वेअर रेफर टू द कमांड्स गिव्ह टू द कॉम्प्युटर. सॉफ्टवेअर अशी फॉर्मॅट आहे, असा एक कंपोनंट्स आहे, जो की कमांड देतोय कॉम्प्युटरला. कोणाला कमांड देतोय? कॉम्प्युटरला कमांड देतोय. इन्फॉर्मेशन सप्लाय करतोय, सप्लाय टू द इनपुट युनिट. इन्फॉर्मेशन कोणाला सप्लाय करतोय? सॉफ्टवेअर इनपुट युनिटला. आणि रिझल्ट ऑप्टिमाइज करतोय, ऑब्टेन करतोय रिझल्ट. ओके. कोणाकडून? फ्रॉम द कॉम्प्युटर आफ्टर अनालिसिस. त्यालाच आपण आउटपुट म्हणतो. म्हणजे सॉफ्टवेअरमध्ये काय-काय येणार बाळांनो? सॉफ्टवेअरमध्ये इनपुट युनिट पण येणार आणि आउटपुट युनिट पण येणार. ओके. हे दोघी युनिट सॉफ्टवेअरमध्ये येतील. ओके. सॉफ्टवेअरमध्ये म्हणजे सॉफ्टवेअरमध्ये का? कारण की ते काय करताय? इन्फॉर्मेशन गॅदर करण्याचं काम करताय. काय गॅदर करण्याचं काम करताय? इन्फॉर्मेशन. तुम्हाला डेफिनेशन इथं दिसून येते. ओके. 1 मिनिट. ओके. आपल्याला डेफिनेशन काय सांगतोय? सॉफ्टवेअर refers to the commands give to computers. तर अशी गोष्ट किंवा असे कमांड्स आहेत जे की कॉम्प्युटरला दिले जातात बाय द इनपुट ऑर आउटपुट युनिट. म्हणजे इनपुट आणि आउटपुट युनिट दोघे युनिट सॉफ्टवेअरमध्ये येणार आहे. ओके, येणार आहे. ते नाही येणार आहे, बट त्यांच्यातली जे इन्फॉर्मेशन आहे ते त्याच्यामध्ये येणार. कारण की सॉफ्टवेअरचं काम असते की अॅनलाइज करणं, जी इन्फॉर्मेशन आलेली आहे त्या इन्फॉर्मेशनला अॅनलाइज करण्याचं काम त्यांचं असतं. सॉफ्टवेअर रेफर्स टू द कमांड्स. एक प्रकारच्या कमांड्स आहेत ज्या की कोणाला दिल्या जातात? कॉम्प्युटरला. ओके. इन्फॉर्मेशन सप्लाय केली जाते फ्रॉम द इनपुट युनिट अँड रिझल्ट ऑब्टेन केले जातात कोणत्या युनिट पासून? आउटपुट युनिट. हे लिहिणं इम्पॉर्टंट आहे सॉफ्टवेअरच्या बाबतीत. ओके. ऑपरेटिंग सिस्टम. आता ऑब्व्हियसली सॉफ्टवेअरमध्ये ऑपरेटिंग सिस्टम येणार आहे. कोणकोणते ऑपरेटिंग सिस्टम राहतात ते पाहायचं आपल्याला. कोणकोणते ऑपरेटिंग सिस्टम आहे? 2 ऑपरेटिंग सिस्टमची नावं सांगितली तुम्हाला. एक आहे Android,
दुसरा कोणता आहे? ऍपल बोलतात ना, ऍपल मध्ये कोणता आहे? iOS. ठीक आहे. ऑपरेटिंग युनिट विचारू शकतो. मला जर विचारायचं असेल तर मी नक्की ऑपरेटिंग युनिट वरच क्वेश्चन विचारणार. व्हॉट इज मेंट बाय ऑपरेटिंग युनिट अँड गिव्ह इट्स एक्झाम्पल. इझी. Okay, this is a program which provides the means of communication between the computer and person working on it. It is a program. एक प्रकारे हा काय प्रोग्राम आहे जो काय प्रोव्हाइड करतोय बाळांनो? प्रोव्हाइड करतोय कम्युनिकेशन प्रोव्हाइड करतोय. कोणाकोणामध्ये कम्युनिकेशन प्रोव्हाइड करतोय? कॉम्प्युटर आणि पर्सन वर्किंग ऑन इट. बघा आता याच्यामधलं जे सॉफ्टवेअर आहे आमच्यामध्ये कम्युनिकेशन करतोय. हा माझा लॅपटॉप आणि माझ्यामध्ये कम्युनिकेशन करतोय. कोण करतोय? याच्यामध्ये असलेलं ऑपरेटिंग युनिट. याच्यामध्ये जे पण ऑपरेटिंग युनिट असेल ते. ओके, प्रोग्राम का एक प्रकारे प्रोग्राम इज अ ग्रुप ऑफ कमांड्स. एक प्रकारे ग्रुप ऑफ कमांड्स आहे. ओके सॉरी, ग्रुप ऑफ कमांड्स आहे ज्या की कोणाला दिल्या जातात? ते कॉम्प्युटरला दिल्या जातात. ओके, कोणकोणते येऊ शकतं? विचारू शकतो. मी विचारणार म्हणजे विचारणार. दोन तरी आठव. एक अँड्रॉइड, एक सॉरी 3 iOS. जमलं नाही, एक नाही iOS. ओके, iOS आणि त्याच्यानंतर लिनक्स. हा पण इम्पॉर्टंट आहे. हा इतका नाही पण लिहिला चालेल, काही गरज नाही. आणि विंडोज. हे 4 नाव याद ठेवा. कोणकोणते? मी 4 नाव सांगितले तुम्हाला. अँड्रॉइड, लिनक्स, विंडो, iOS. हे 4 नाव जरी तुम्ही लिहिले तरी सफिशियंट आहे. मार्क मिळून जातील, नक्कीच मिळणार. का नाही मिळणार? चुकीचं थोडं ना लिहितोय. ओके, बोर्डच्या जो आपल्या शाळेचे पेपर त्याच्यामध्ये तरी चांगल्या प्रकारे मार्क्स तुम्हाला मिळू शकतात. ओके, ठीक आहे, पुढे जायचं आपल्याला. याच्यावरच्या नोट्स तुम्हाला टाकून देणारच. ओके, वी कॅन नॉट यूज द कॉम्प्युटर विदाउट इट्स ऑपरेटिंग युनिट. आपण ऑपरेटिंग युनिट नसलंच तर आपण कॉम्प्युटर यूज करू शकतो. मोबाईल यूज नाही करू. अँड्रॉइड, आजकाल जे अँड्रॉइड मोबाईल असतात, जर अँड्रॉइडच नसतं तर मोबाईल आला असता अँड्रॉइड नाही. किंवा विंडोज नसतं, ऑपरेटिंग युनिट विंडोज नसतं तर आलं असतं का? नाही. आपण म्हणतो ना विंडो, ह्या माझ्या लॅपटॉपमध्ये विंडोज 11 आहे, विंडोज 10 आहे, विंडोज 8 आहे, विंडोज 7 आहे. आपण म्हणतो ना, हे काय आहे? ऑपरेटिंग युनिट्स आहे. ऑपरेटिंग युनिटचे पण अपडेट एट्स असतात. आपण अपडेट करत असतो. माझा जो लॅपटॉप आहे हा विंडोज 11 बेस आहे. ओके, म्हणजे माझ्या लॅपटॉपमध्ये कोणतं ऑपरेटिंग युनिट आहे? विंडोज 11. हे ऑपरेटिंग सिस्टम आहे, ऑपरेटिंग युनिट आहे. ओके ओके, युजेस ऑफ कॉम्प्युटर इन व्हेरियस फील्ड. सर्वात पहिलं, ओके, वर्क फ्रॉम होम. आताच्या काळात सर्वात मोठं चालणारं काम वर्क फ्रॉम होम. आताच्या लोक काय करतात? माझ्या फील्ड थ्रू नाही, मी ज्या फील्ड आहे तिथं वर्क फ्रॉम वर्क मोस्टली करता येत नाही. परंतु तुम्ही जे इंजिनिअरिंग फील्ड असेल, कॉम्प्युटर फील्ड असेल, त्याच्यामध्ये वर्क फ्रॉम होम करता येतं तुम्हाला. त्याच्यानंतर कॉम्प्युटर गेमिंग करतात. आजकालच्या वेळेस गेमिंग खूप मोठं आहे होम मध्ये असताना. ओके, होम मध्ये असताना तुम्ही वर्क फ्रॉम होम करू शकता, जसं की मी पण वर्क फ्रॉम होमच करतोय. ओके, त्याच्यानंतर गेमिंग करू शकता. एज्युकेशन सर्वात महत्वाचं. आता मी कसं तुम्हाला कॉम्प्युटरच्या मदतीतून शिकवतो किंवा आपल्या क्लासमध्ये 7व मध्ये आपण काय करतो? आपल्याकडे सगळे स्मार्ट बोर्ड आहे. स्मार्ट बोर्ड एक प्रकारे आपण स्मार्ट एज्युकेशन घेतोय त्याच्यातून. जे पण अॅनिमेशन्स आहे ते बघा, कॉम्प्युटर एडेड लर्निंग करतोय आपण. कॉम्प्युटर एडेड लर्निंग करतोय. ओके, ऑनलाईन एक्झामिनेशन घेऊ शकतो. मी तुमचे खूप वेळेस ऑनलाईन टेस्ट घेतो, ते पण कॉम्प्युटरच्या माध्यमातूनच पॉसिबल आहे. ओके, त्याच्यानंतर बिझनेस मध्ये सुद्धा याचा यूज आहे. बिझनेस मध्ये काय? मार्केटिंग मध्ये आपण यूज करू शकतो. मार्केटिंग जर करायचे असेल तर कॉम्प्युटर यूज शकतो. स्टॉक मार्केट मध्ये आपण यूज करू शकतो. ओके, स्टॉक मार्केट तुम्हाला माहिती आहे, बऱ्याचशा लोकांना स्टॉक मार्केट चांगल्या प्रकारे येतं. आपल्या जे विद्यार्थी त्यांना, एक 10वीचा विद्यार्थी आपला, त्याला पण चांगल्या प्रकारे स्टॉक मार्केट खेळतो तो. पण आताच्या एवढ्या कमी वयात नको ते. ओके, मेडिकल फील्ड मध्ये आपण यूज करू शकतो. हॉस्पिटल मॅनेजमेंट सिस्टम मध्ये यूज करू शकतो.
पेशंट मॉनिटरिंग पेशंटला मॉनिटर करायचं असेल, त्याची हेल्थ मॉनिटर करायची असतो, कसा आहे, मेडिसिन व्यवस्थित घेतो आहे किंवा नाही, हे जर मॉनिटर करायचं असेल ते पण आपण कॉम्प्युटरच्या मदतीने करू शकतो, माध्यमातून करू शकतो. ट्रान्सपोर्ट सिस्टम करायचं आहे, तुम्ही बघतात ना, आता तुम्ही स्नॅपडीलहून मागवतात, अमेझॉनहून मागवतात, बऱ्याचशा गोष्टी मागवतात. पण त्या बऱ्याचशा गोष्टी येत आहे की नाही व्यवस्थित, ते ट्रान्सपोर्ट होतंय की नाही, कुठं आपली वस्तू, कुठं आपलं पार्सल, हे पण जर आपल्याला चेक करायचं असेल तर आपण त्यांचे सॉफ्टवेअर्स असतात, त्यांचे अपडेट्स असतात, ज्याच्या आपल्याला माहिती पडतं की इथलं इथं आलेली वस्तू, हे झालेलं आहे, ते झालेलं आहे. हे कशाच्या माध्यमातून आपण त्याच्यामध्ये कॉम्प्युटर अप्लाय केलेलं आहे ट्रान्सपोर्टिंग सिस्टममध्ये किंवा अजून बाकीच्या वस्तू असतात, जसं की तिथे तुम्हाला रेल कंट्रोल, आता मी हे माझ्याकडून एक्झाम्पल सांगितलं, पण इथं दिलेलं आहे रेल कंट्रोल. रेल कंट्रोलमध्ये त्याच्यानंतर फ्लाइट कंट्रोल, त्या फ्लाइट्स आहे त्यांना त्यांची इन्फॉर्मेशन गॅदर करायची असेल तर ते सुद्धा रेल्वेची इन्फॉर्मेशन गॅदर करायची. आता ऑनलाईन तिकीट बुक्स करतो आपण. ओके. ई मध्ये आधीपासून पण यूज होता आणि आता पण ई मध्ये त्याचा यूज आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं डिफेन्स मध्ये सुद्धा तुम्हाला कॉम्प्युटर सिस्टम आलेल्या दिसताय खूप जास्त. म्हणजे आता एक पण फील्ड अशी नाहीये ज्याच्यामध्ये कॉम्प्युटर्स नाहीये. ओके. ऑल फील्ड्स मध्ये तुम्हाला कॉम्प्युटर आलेले दिसत आहे आणि ते यूज केला पाहिजे. आता कॉम्प्युटरच्या वरचं पण आलेलं आहे. काय आलेलं आहे आजकालच्या काळात? AI. सर्वांनी AI शिका. खूप इम्पॉर्टंट आहे. त्याचे कोर्सेस लावा. वाटलं तुम्हाला लावायचं असेल तर कोर्सेस लावा, पण AI शिका बाळांनो. कारण की आताचा काळ खूप धावपळीचा आहे. खूप कॉम्पिटिशन आहे. म्हणून आपण अपडेटेड राहिलं पाहिजे. अपॉर्च्युनिटीज इन कॉम्प्युटर फील्ड. कोणकोणत्या अपॉर्च्युनिटीज आहेत बघूया. अपॉर्च्युनिटीज इन कॉम्प्युटर फील्ड कोणकोणत्या आहे? सॉफ्टवेअर फील्डमध्ये तुम्हाला अपॉर्च्युनिटीज आहे. सॉफ्टवेअर इंजिनियर बनू शकता तुम्ही जर कॉम्प्युटरचा व्यवस्थित तुम्हाला यूज करायचा असेल. तुम्ही जर इंजिनिअरिंग फील्डमध्ये असणार, तुम्ही सॉफ्टवेअर फील्डमध्ये जाऊ शकता. सॉफ्टवेअर इंजिनियर बनू शकतात. ओके, चांगला पॅकेज असतात त्यांना. टू क्रिएट द सॉफ्टवेअर रिलेटिंग टू. ओके, सॉफ्टवेअर आपण बनवू शकतो. ठीक आहे, हे तुम्ही लिहू शकता. कोणकोणते सॉफ्टवेअर बनवू शकता? ऍप्लिकेशन प्रोग्राम डेव्हलपमेंट करू शकतात. त्याच्यानंतर सॉफ्टवेअर पॅकेज डेव्हलपमेंट करू शकतात. ओके, त्याच्यानंतर ऑपरेटिंग सिस्टम सुद्धा बनवू शकतात. असं काही नाही आहे, ऑपरेटिंग सिस्टम सुद्धा बनवता येईल. कोणकोणत्या? अँड्रॉइड, युनिक्स, विंडो. ओके, त्याच्यानंतर एक iOS सांगितलं. ऑपरेटिंग सिस्टम तुम्ही बनवू शकता. युटिलिटी डेव्हलपमेंट करू शकता तुमची. त्याच्यानंतर स्पेशल पर्पज सायंटिफिक डेव्हलपमेंट मध्ये सुद्धा तुमचं काम असू शकतं. ओके, आता आमच्या फील्डमध्ये वेगवेगळे सॉफ्टवेअर्स असतात जे की जे नवनवीन ड्रग मॉलिक्युल्स येतात त्यांच्या स्ट्रक्चर कसं असेल ते चेक करण्यासाठी पण काही सॉफ्टवेअर्स असतात, की त्याची बाइंडिंग कुठं असेल शरीरामध्ये ते चेक करण्यासाठी सुद्धा काही सॉफ्टवेअर्स असतात. ओके, हे म्हणजे सायंटिफिक डेव्हलपमेंट मध्ये सुद्धा तुम्ही जाऊ शकता सॉफ्टवेअर फील्ड मध्ये गेल्यानंतर. अपॉर्च्युनिटीज विचारू शकतो, व्हॉट आर द अपॉर्च्युनिटीज ऑफ द कॉम्प्युटर फील्ड. कोणत्या पहिले सॉफ्टवेअर फील्ड मध्ये अपॉर्च्युनिटीज आणि त्याचे तुम्हाला वेगवेगळे अपॉर्च्युनिटीज इथं दाखवून दिलेल्या आहेत. ओके, आता सॉफ्टवेअर फील्डमध्ये अपॉर्च्युनिटीज आहेत, हार्डवेअर फील्डमध्ये पण असतील. ओके, ऑब्व्हियसली असणारच आहे हार्डवेअर फील्डमध्ये. हार्डवेअर फील्डमध्ये काय अपॉर्च्युनिटीज आहे ते बघायचं आहे आपल्याला. कॉम्प्युटर डिझायनिंग मध्ये तुम्हाला काम येऊ शकतं. आजकालचे तुम्ही कॉम्प्युटर बघितलं 360 कॉम्प्युटर, 180 कॉम्प्युटर. त्याच्यानंतर आता माझं स्वतःच कॉम्प्युटर जे जे माझं हे इन्स्पायरॉन 7215. ओके, हे पण 360 आहे. आजकालच्या याच्यात ट्रान्सपरंट आलेलं आहे. हे कशामुळे पॉसिबल आहे? हे डिझायनिंग. त्याच्यानंतर प्रोडक्शन फील्डमध्ये कॉम्प्युटरचे जे प्रोडक्शन फील्ड आहे त्याच्यामध्ये तुम्ही जाऊ शकता. त्याच्यानंतर असेंबली अँड टेस्टिंग. आता प्रत्येक गोष्टीची टेस्टिंग केली जाते, असेंबली केली जाते. असेंबली मीन्स जॉइनिंग नाही करत का? आणि टेस्टिंग. आता प्रत्येक गोष्टी तुम्ही मोबाईल घ्या, लॅपटॉप घ्या, त्याची टेस्टिंग केली जाते. वर्किंग व्यवस्थित करता येईल की नाही त्याच्यामध्ये जाऊ शकतात. मेंटेनन्स अँड सर्व्हिस रिपेअरिंग. आणि बघा आता आता वस्तू घेतली तर ती खराब होणार म्हणजे त्याच्या मेंटेनन्स फील्ड असेलच, सर्व्हिस फील्ड असेलच, रिपेअरिंग फील्ड असेलच, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही हार्डवेअर फील्ड थ्रू जाऊ शकता. तर ट्रेनिंग प्रोग्राम्स मध्ये जाऊ शकता तुम्ही. ट्रेनिंग न्यू एंटर्स फॉर जॉब. जे न्यू एंटर्स येत आहेत जॉबसाठी त्यांना तुम्ही ट्रेनिंग देऊ शकतात. ओके, टू क्रिएट द डेडिकेटेड टीचर्स इन द फील्ड ऑफ कॉम्प्युटर्स. बघा, डेडिकेटेड टीचर्स बनू शकता कॉम्प्युटर फील्ड मध्ये. तुम्ही डेडिकेटेड टीचर्स बनू शकतात. ओके, मार्केटिंग फील्डमध्ये आजकाल ना कॉम्प्युटर सर्व फील्डमध्ये इम्पॉर्टंट
असं काही नाही की कॉम्प्युटर फील्डमध्येच काहीतरी. आपल्या ज्या डेली फील्ड असेल, जर आता टीचिंग फील्डमध्ये पण कॉम्प्युटर शिकणं खूप इम्पॉर्टंट आहे. बाकीच्या तुमच्या ज्या फील्ड असतील त्याच्यामध्ये पण कॉम्प्युटर शिकणं खूप इम्पॉर्टंट. मार्केटिंगमध्ये स्किल्स सेल्स जर तुम्हाला करायचे असेल, मार्केटिंग करायचं असेल, तर तुम्हाला तिथं लागणार आहेत. ओके, इन्स्टिट्यूट ॲट वर्क इन इंडिया. बघा, एक इन्स्टिट्यूट आहे सीडॅक म्हणून. ओके, या सीडॅकचा फुल फॉर्म काय बेटा? बघा, सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ऍडव्हान्स कॉम्प्युटिंग. एक प्रकारचं सेंटर आहे जे की सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ऍडव्हान्स कॉम्प्युटिंग. आय थिंक सो, मी रॉंग वाचला आधी. सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ऍडव्हान्स कॉम्प्युटिंग. ओके, याच्यामध्ये काय केलं जातं बघूया. सीडॅक हॅज अ participated in a developing the ISCII इंडियन स्क्रिप्ट कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज. एक फुल फॉर्म आहे त्याचा, विचारू शकतो. ओके, कोड फॉर रायटिंग डिफरंट लँग्वेज. ही एक प्रकारची एक प्रोग्राम आहे यांचा, जो की वेगवेगळ्या लँग्वेज तयार होतात त्यांचा राईट करण्यासाठी ते स्क्रिप्ट तयार करतात. ओके, रायटिंग अ डिफरंट लँग्वेज स्क्रिप्ट. ते काय करतात? कोड तयार करतात ज्याच्यामध्ये तुम्ही डिफरंट लँग्वेजेस शिकू शकतात. जसं की वेगवेगळ्या लँग्वेजेस, कॉम्प्युटर लँग्वेज कोणकोणत्या आहे आपण बघतो. विचारतात की मला तर इतकं माहित नाहीये, C++ काहीतरी आहे, त्याच्यानंतर जावा, त्याच्यानंतर वेगवेगळ्या, कारण की मी कॉम्प्युटर फील्ड मधला माणूस नाही, मला जास्त माहित नाही, पण जावा किंवा ते ज्या पण लँग्वेज आहे कॉम्प्युटर लँग्वेज, त्या इथं आय थिंक सो शिकवल्या जात असतील. हे त्या प्रोग्राम मध्ये काम करत असणार. पण तुम्हाला फुल फॉर्म काय विचारू शकतो? सीडॅकचा, सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ऍडव्हान्स कॉम्प्युटिंग. त्याच्यानंतर इंडियन स्क्रिप्ट कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज. काम काय बाळांनो यांचं? डिफरंट लँग्वेज स्क्रिप्ट करतात. हे डिफरंट लँग्वेज लिहितात आणि त्या लँग्वेजचे कोड तयार करतात. तिथं काय तयार करतात? कोड, म्हणजे कोडिंगचं काम एक प्रकारे. ओके, हा, आता ते छोटेसे इन्फॉर्मेशन होती. याच्यानंतर मोस्ट ऑफ द मोस्ट ऑफ द ज्याच्यावर विचारलेलं आहे त्याच्याबद्दल बोलतो. ओके, कारण की याच्यावरूनच क्वेश्चन तुम्हाला मोस्ट ऑफ द टाइम तुमच्या पेपरमध्ये विचारतो. परम फर्स्ट इंडियन सुपर कॉम्प्युटर आहे. जो परम आहे हा फर्स्ट इंडियन सुपर कॉम्प्युटर आहे, जो की विजय भाटकर यांनी बनवला होता. एक सिनियर सायंटिस्ट होते विजय भाटकर यांनी हा परम कॉम्प्युटर इथं बनवलेला आहे. अबाउट परम कॉम्प्युटर बद्दल आपल्याला काही इन्फॉर्मेशन देतो. परम मीन्स द सुप्रीम. परम मीन्स काय? सुप्रीम, एकदम उत्तम, अतिउत्तम. ओके, त्याच्यानंतर दिस कॉम्प्युटर कॅन परफॉर्म 1 बिलियन कॅल्क्युलेशन पर सेकंड. याची कॅपेबिलिटी बघा तुम्ही. 1 बिलियन कॅल्क्युलेशन जर त्याला करायचे असतील तर किती सेकंद मध्ये करतोय? पर सेकंद मध्ये, एका सेकंदामध्ये 1 बिलियन कॅल्क्युलेशन करतोय. आपल्याला 2+2 हे सुद्धा एका सेकंदामध्ये जमत नाही. ही खरी कंडिशन आहे काही लोकांची. ओके, इट इज यूज इन अ मेनी फील्ड्स. खूप साऱ्या फील्ड्स मध्ये यूज केला जातं, लाईक स्पेस रिसर्च, मुवमेंट्स इन द इंटेरियर ऑफ द अर्थ. बघा, जे आतमधले मुवमेंट्स आहे, आतमधले जे हालचाली होत आहे तुमच्या अर्थमध्ये, जे भूकंप वगैरे, त्यांना रिसर्च करण्यासाठी सुद्धा या कॉम्प्युटरचा यूज केला जातो. ओके, रिसर्च इन ऑइल डिपॉझिट्स. ओके, जे ऑइलच्या ज्या खाणी वगैरे, ऑइलचे जे स्रोत आहे त्यांना शोधण्यासाठी किंवा त्यांच्याबद्दल अभ्यास करण्यासाठी सुद्धा याचा यूज केला जातो. नवनवीन मेडिसिन शोधण्यासाठी याचा कॉम्प्युटर अभ्यास केला जातो, याचा यूज केला जातो. त्याच्यानंतर मेट्रोलॉजी माहिती तुम्हाला? ओके, त्याच्यामध्ये सुद्धा याचा यूज केला जातो. इंजिनिअरिंग मध्ये तो ऑब्विसली आहेच, आणि मिलिटरी मध्ये सुद्धा याचा यूज केला जातो. तुम्हाला याच्याबद्दल काय विचारलंय? व्हॉट इज मीन बाय विच इज द फर्स्ट इंडियन सुपर कॉम्प्युटर? कोणता आहे? परम. व्हॉट इज द युजेस ऑफ परम कॉम्प्युटर? कोणकोणते युजेस आहे? हे 4-5 युजेस लिहून टाकायचं, त्याचा मीन काय आहे त्याच्याबद्दल, किंवा डायरेक्टली विचारू शकतो, व्हॉट इज द शॉर्ट नोट, राईट द शॉर्ट नोट ऑन परम कॉम्प्युटरवर शॉर्ट नोट लिहा. ओके, इथं आपलं हे लेक्चर संपलेलं आहे. म्हणून आपण इथं सर्व चॅप्टर कंप्लीट केलेले. अजून एक व्हिडिओ येणार आहे, तो म्हणजे तुमचा इयरवरचा आय झालेला आहे. इयर बाकी आपला इयर